हाय हॅलो नमस्कार सुंदर आईंनो. डिझायर्ड ब्युटिफुल गर्भसंस्कार या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे गरोदरपणात पोटावर उभी रेघ का येते. तर गरोदरपणात पोटावर नाभीपासून खाली एक काळसर उभी रेघ दिसते. अनेक महिलांना हा प्रश्न पडतो की ही रेघ का येते. काही जणी तर ही रेघ बघून थोड्या घाबरतात सुद्धा की हे नेमकं काय झालं असेल. खरं सांगू का आईंनो, माझ्या गरोदरपणात सुद्धा मला अशीच रेघ आली होती आणि मला पण सुरुवातीला वाटलं होतं की हे काय आहे, काहीतरी वेगळं तर नाही ना. पण नंतर मला समजलं की ही एक खूप सामान्य गोष्ट आहे. मेडिकल भाषेत या रेषेला लिनिया नायग्रा असे म्हणतात. याविषयी अनेक लोक वेगवेगळे तर्क लावतात. जुन्या बायका किंवा काही लोक म्हणतात की जर पोटावर उभी रेषा आली तर मुलगा होतो आणि आडवी रेषा आली तर मुलगी होती. काही तर असंही म्हणतात की ही रेषा जर छातीपर्यंत वर गेली तर मुलगा आणि फक्त नाभीपर्यंत असेल तर मुलगी. पण असं काहीही नसतं. पण आज आपण यामागचं खरं वैज्ञानिक कारण समजून घेणार आहोत. सर्वात आधी व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की क्लिक करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील. बघा आईंनो, गरोदरपणात स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होत असतात. हे बदल नैसर्गिक असतात आणि गरोदरपणाचा एक भाग असतात. डिलिव्हरीनंतर हे बदल हळूहळू कमी होत जातात. गरोदरपणात पोटावर नाभीपासून जनेंद्रियापर्यंत जी उभी काळसर रेघ दिसते ती खरं तर आपल्या शरीरावर आधीपासूनच असते. पण ती पांढरट किंवा स्किन सारखी असल्यामुळे आपल्याला दिसत नाही. तिला लिनिया अल्बा असेही म्हणतात. तिला लिनिया अल्बा मेडिकल भाषेत असंही म्हणतात. गरोदरपणात मात्र ती जास्त ठळकपणे दिसायला लागते. विशेषतः दुसऱ्या तिमाहीत, सेकंड ट्रायमेस्टर जसजसं पोट वाढतं आणि ताणलं जातं तशी ती रेघ जास्त गडद होत जाते. डिलिव्हरीनंतर ही रेघ हळूहळू फिक्की पडत जाते आणि अनेक वेळा पूर्णपणे नाहीशीही होत जाते. काही महिलांमध्ये ती हलकीशी खून म्हणून राहू शकते, पण असे खूप कमी वेळा होते. आता तुम्हाला हा प्रश्न आला असेल की ही रेघ येतेच का. पण खरं सांगू, गरोदरपणात शरीरात प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हे हार्मोन्स मोठ्या प्रमाणात तयार होतात. हे हार्मोन्स बाळाच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे असतात. पण या हार्मोन्समुळे शरीरात मेलॅनिन नावाच्या रंगद्रव्याचं प्रमाण वाढतं. हे तेच रंगद्रव्य आहे ज्यामुळे आपल्या त्वचेचा रंग ठरतो. मेलॅनिन वाढल्यामुळे फक्त पोटावरची रेघच नाही तर कधी कधी आपली मान, काखा किंवा चेहऱ्यावर सुद्धा काळपट डाग दिसू शकतात. काहींच्या मते तर मान ही खूप जास्त काळी होत जाते असं म्हणतात. ही एक पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. यासाठी कुठलाही महागातला उपचार करण्याची गरज नाही आणि रेषेवर कोणताच रासायनिक क्रीम लावू नका, कारण तुमची त्वचा या काळात खूप संवेदनशील असते. त्यापेक्षा तुम्ही माझ्या मते खोबऱ्याचं तेल पोटावर लावल्यास खाज पण कमी होते आणि स्ट्रेच मार्क्स कमी पडतात. मी सुद्धा हा उपाय केलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या रेषेचा आणि बाळ मुलगा होणार की मुलगी होणार याचा काहीही संबंध नसतो. ती उभी असो या आडवी असो, छोटी असो की मोठी, त्यावरून बाळाचे लिंग ठरत नाही. तसंच काही लोक म्हणतात की चेहरा काळवंडला तर मुलगी होते आणि चेहरा उजळला तर मुलगा होतो. माझ्या वेळी तर काही बायकांनी मला सांगितलं होतं की तुझा चेहरा काळवंडला, आता तुला मुलगाच होईल, किंवा तुझं पोट खूप दिसत आहे म्हणून तुला मुलगाच होईल, तुझं पोट कमी दिसत आहे तर तुला मुलगीच होईल. पण खरं सांगू का, हे सगळं तुमच्या शरीरातल्या हार्मोनच्या खेळावर अवलंबून असते. त्यामुळे कुणाकडे बिलकुल लक्ष देऊ नका. तुम्ही फक्त तुमच्या तब्येतीकडे आणि आपल्या बाळाकडे लक्ष द्या. त्यामुळे या रेषेकडे बघून टेन्शन घेऊ नका. उलट ही तुमच्या शरीरात एका
नवीन आयुष्याची वाढ चांगली होत असल्याचं लक्षण आहे असं समजून आनंदात राहा. हा माझा स्वतःचा अनुभव आणि माहिती तुमच्यासोबत शेअर केली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.